भिवंडी तालुक्यातील कुकसे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न। यावेळी गावचे आजीमाजी सरपंच सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ क्रीडा रसिक प्रतिष्ठित मान्यवर आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे परेश भोईर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अर्थात जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व खेळाडूंचे सहर्ष स्वागत करण्यात आले व या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे देखील आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये अंतिम सामना जियांश 11 विकी स्पोर्ट्स कुकसे व निलेश देसले फॅन टीम बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली या दोन संघांमध्ये खेळण्यात आला। यावेळी जियांश 11 विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले तर बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली संघ उपविजेता ठरला। विजयी व उपविजयी संघांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आयोजकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांचे अभिनंदन देखील यावेळी करण्यात आले। तर चला पाहूया जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक बक्षीस वितरण समारंभ कशा प्रकारे पार पाडला गेला, थोडक्यात पाहूया। खेळाडू पाहायला मिळतात आणि अतिशय सुंदर स्पर्धा ही 3 दिवसांमध्ये झालेली आहे। सर्व आपल्या या स्पर्धेला लाभणारे मान्यवर तसेच आर्थिक रूपाने वस्तू रूपाने सहकार्य करणारे सर्व जे दाते आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो। या स्पर्धेसाठी जे आपल्याला अंपायर लाभलेले आहेत, जे कमिटी आहे त्या कमिटीला मी धन्यवाद देतोय आणि अतिशय सुंदर असं हे ग्राउंड आपल्या या ग्रुप ग्रामपंचायत कुकसेने आपल्याला नियोजन केलेलं आहे। ग्राउंड पाहिल्यानंतर समाधान वाटते, असं वाटते आम्ही पण खेळावं असं वाटते आम्हाला। सुंदर या पूर्ण या ग्रामपंचायताला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय। सर्वांनी टाळ्या वाजवा आपल्या ग्रामपंचायतसाठी, ज्यांनी आपल्यासाठी हे चांगल्या प्रकारे ग्राउंड आपल्या या ग्रुप ग्रामपंचायत 5 गाव आपले जे 5 गावाने शोभल असं ग्राउंड सुंदर बनवलेलं आहे। आम्ही वर्षातून एकदा येतो स्पर्धेच्या निमित्तानं, पण खेळाडू नेहमी खेळत असतात। पण ग्राउंड पाहिल्यानंतर आनंद वाटतो की आमच्या काळामध्ये असं नव्हतं। चांगल्या प्रकारे ग्राउंडची सुविधा आणि चांगल्या प्रकारे खेळाडू आता खेळतायत आणि सतत खेळाडूंच्या वृत्तीमध्ये बुद्धीमध्ये बदल होतोय आणि प्रगती होते हे आम्हाला पाहायला मजा वाटते आणि आनंद सुद्धा वाटतोय। त्यातल्या सर्व लाईव्ह प्रदर्शन सुद्धा जे आहेत युट्यूबवाले त्यांना सुद्धा धन्यवाद देतो मी की चांगल्या प्रकारे या क्रिकेटचं स्पर्धेचं नियोजन तुम्ही युट्यूबवर दाखवता। ज्यांना कोणा इथे यायला जमत नाही त्यांना घरी बसल्या मोबाईलवर पाहता येते ही स्पर्धा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेचे जे कॉमेंटेटर आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय, जे सादरीकरण करतात त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय आणि पूर्ण ग्रामपंचायत, पूर्ण असणारे खेळाडू कक्ष, पूर्ण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व टीमला आणि सर्व या कमिटीला मी धन्यवाद देतोय आणि माझे 2 शब्द थांबवतोय। धन्यवाद। हा क्रिकेटचा खेळ आहे, मी आज दुःखी आहे पण मला आनंद आहे, कारण का आपली मुलं जे खेळतात गावासाठी खेळतात, गावाच्या नावासाठी खेळतात। कारण हा जो मैदान बनवला त्याची घनता आम्हाला माहिती आहे। ग्रामपंचायतचं नाव मोठं करू नका, ग्रामपंचायत आपल्याला भरभरून देईल तर ग्रामपंचायत नाव मोठं करा। इथे जिंकणारी माणसं गजानन सावंत पाटील त्यांनी आयुष्य घालवला, रुपेश पाटील असेल, मी आमची जी होती बॉडी ती त्यांनी हा मैदान बनवलं का आपण नाही खेळलो, पोरा खेळली, आम्हाला आनंद आहे। निवड आमची पोरं नाही, आपल्या ग्रामपंचायत आधीची सर्व 5 गावची पोरं खेळतात, आम्हाला आनंद आहे। पोरावर खेळा, गावाचं नाव करा, आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव करा, जिल्हा करा। तुम्हाला काय अडचण असेल तर मला भेटा, तुम्हाला पोचून पाहिजे ते पोचून मी आज दुःखी आहे तरी आलो का मला आवड आहे तुमचा खेळ बघून का दोन्ही संघ आपल्या ग्रामपंचायत हा मला अभिमान आहे। खरं मला बोलले इथं बघल्यानंतर त्यांना खेळायची आवश्यक आहे। नक्कीच पुढच्या वर्षी महाराष्ट्र विरुद्ध आम्ही 40+। प्रत्येक स्पर्धा स्वतःची स्पर्धा आहे असं समजून कार्य करणारे हे व्यक्तिमत्व योगी पाटील सर, थँक्यू सो मच योगी। ऑफर जर केली तर ते ऑफर स्वीकारत असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच हे VIP शामियाना या स्पर्धेमध्ये घडवून आलेले आहेत आणि त्याचे इथं टाळ्या असू द्या। मग स्पर्धा ग्रामपंचायतीतील कुठल्याही गावाची असू द्या, त्या स्पर्धेसाठी नेहमीच ते मोलाचं योगदान देत असतात। योगदान देण्यात आलेला आहे आणि त्यांचा हा सन्मान
जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या वतीने आपण राजारामजी भोईर साहेबांनी केलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या वतीनं. आणि आज ते वृक्षामध्ये पदार्पण झालेलं आहे असं म्हणावं लागेल. लेजंड खेळाडू अर्थात राजू ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. बर्थडे बॉय मिस्टर निखिल देसले आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान जय महाराष्ट्र मित्र मंडळ भोईरगावच्या वतीने केला जाणार आहे. आणि अजूनही ते मात्र संघाचं प्रतिनिधित्व करतायत. बंटेस पण कुशे बोर्डी संघासाठी टाळ्या असू द्या राजू ठाकरे यांच्यासाठी. आणि त्यानंतर आपले बर्थडे बॉय या क्रीडांगणावरती स्पर्धा असू द्या बबलू पाटील यांचा मोलाचं मार्गदर्शन त्या आयोजकांसाठी मिळत असतो आणि त्यांचा सन्मान आपण या त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे लेजंड खेळाडू चेतन पाटील यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेसाठी ते उपलब्ध असतात. स्पर्धेमध्ये एका दिवसासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करणारे उसमें आवाज जा रहा है उसमें आवाज जा रहा है लाइव में नहीं हर्षल भोईर यांना आपण आज माधवजी महाराज भोईर यांच्या शुभ आणि गोष्ट फायनल मॅन ऑफ द मॅच आणि खेळाडू आहे JNC11 विकी स्पोर्ट कुक्षे संघाचा मिस्टर राज पाटील. मी सरपंच मॅडमला विनंती करतो की आपल्या शुभाच्या आपण सन्माननीय रघुनाथजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स आपण या ठिकाणी वितरित करायचा आहे. तर रघुनाथ पाटील यांच्याकडून 500ची कडक नोट 31 साठी स्पेशल. त्यानंतर माधवजी महाराज आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जो मेडल आहे तो आपण या ठिकाणी वितरित करा. आज या स्पर्धेवरती खरोखर राज पाटील रास केलं असं म्हणावं लागेल. खरोखर या सत्रामध्ये दाखवण्याचा जो हिंमत केलेली आहे अर्थात परेश भोईर आणि त्यांचा सन्मान असेल. त्यांचे जे सहकारी आहेत रोहन भोईर असतील, प्रतीक ठाकरे असतील, मनीष भोईर असतील, दुर्गेश असतील, कल्पेश असतील आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण परेश भोईर यांना मात्र सन्मानित करतोय. एकदा परेश तरी त्याला सुद्धा भेटावं कारण जबरदस्त या स्पर्धेसाठी मेहनत त्यांनी केली दिवस रात्र. त्यांनी या स्पर्धेसाठी वर्षाची परंपरा आहे आणि एवढे वर्ष त्यांना कॅरी फॉरवर्ड करणं खाऊ नाहीये. ते मी तर म्हणतो त्यामध्ये जास्तीत जास्त श्रेय परेश भोईरला जाईल कारण ग्राउंडवर त्यांनी खूप मेहनत केली. आणि मॅच चालू व्हायच्या आदल्या दिवशी त्याचं आणि माझं बोलणं झालं की तो म्हणत होता की दादा स्पॉन्सर्स आणि यांचा सपोर्ट बघून आणि सहकार्य बघून असं वाटत होतं की टुर्नामेंट डे नाईट करावी. एवढं छान त्याने आयोजन केलेला. तर तो या सीझनला नाही पण नेक्स्ट सीझनला नक्कीच तो डे नाईट करेल आणि त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि वितरित करतोय अर्थात मयूर पाटील गोरखनाथजी पाटील यांच्या आईच्या नावानं हा चषक आम्हाला इथं प्राप्त झालेला आहे स्वर्गीय. अँड गोस टू निलेश देसले पीएम टीम बंटी स्पोर्ट कुक्षे बोरवली. एकदा टाळ्या सुद्धा या संघासाठी. हा खेळ राहण्या स्पर्धेमध्ये जबरदस्त प्रत्येक खेळाडूची आपल्याला चांगली मेहनत आपण पाहिली आणि त्या मेहनतीचा मात्र या ठिकाणी या संघाला आज यश प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचा चषक आणि या तुम्हाला सदिच्छा आणि तुम्हाला नवीन वर्षाला सुद्धा मात्र आम्ही ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देत आहोत. मॅन ऑफ द सिरीज आणि या खेळाडूसाठी बाजीराव पाटील उर्फ छोट्या बाई वीर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हा पारितोषिक पटकावणारा खेळाडू. या स्पर्धेमध्ये एकूण 133 धावा ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स आणि पॉइंट्स होतात 153. आणि तो खेळाडू आहे
बंटी स्पोर्ट कुकसे बोरोली संघाचा नाहीये. सर्वांच्या नजरा इकडे आल्या कारण असा परफॉर्मन्स तुमच्या खेळाडूंनी केलेला नाहीये. परंतु ज्याने कालचा दिवस गाजवला धाबांचा, दो पाऊस पाडला आणि तो खेळाडू आहे टायगर स्पोर्ट जय गणेश बापाले संघाचा मिस्टर बुम बुम प्रतीक विषय. एकदा प्रतीक विषयसाठी टाळ्या असू द्या. काय खेळला या स्पर्धेमध्ये. 133 धावा, 4 विकेट्स गोलंदाजी करत असताना आणि खरोखरच या स्पर्धेवरती त्यांनी एक वेगळी आपल्या नावाची छाप सोडली. चषक आपण इथे देत आहोत. मनोहरजी भोईर आणि हरिभक्त पारायण माधवजी भोईर महाराज यांच्या शुभास्ते मेडल सुद्धा आपण देत आहोत. जरूर ही स्पर्धा तर जिंकू शकले नाही, परंतु सर्व क्रीडा रसिकांची मात्र प्रत्येक विषयानं म्हणून जिंकली तशी जिंकला होता. प्रत्येक प्रथम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. संघाने 3ऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. तू वैयक्तिक पारितोषिक जिंकतोय या मालिकावीर, कसं वाटतंय? खूपच चांगलं आयोजन नियोजन आणि खेळाची संधी दिली. खूपच थोड्याफार चुक्या माझ्याकडून पण झाल्या, पण नक्की त्याच्या पुढे प्रयत्न करेन की चांगला खेळायचा. परंतु सेमीफायनल मध्ये कोणती चूक आहे की ती चूक तुम्हाला संघाला मात्र भरपूर मागणी पडली? लवकर विकेट्स गेल्या त्यामुळे प्रेशर वाढला, त्यामुळे मी जास्त करून हिट करायचा ट्राय केला, त्यामुळे थोडीफार चुकी माझ्याकडून पण झाली. पण नेक्स्ट मॅच मध्ये नक्की ट्राय करेन की पूर्णपणे द्यायचा. परंतु तुमच्या अगेन्स्ट प्रतिस्पर्धी सगळं चांगला खेळला, त्या संघाबद्दल काय सांगू शकशील? नाही, विकेट स्पोर्ट खूप चांगला संघ आहे आणि नेहमी त्यांची म्हणजे आमची टफच होते, पण चांगलं दोघांचा सामना चांगलाच होतोय. मग त्या संघातील एखादा खेळाडूचं नाव सांगशील की तो तुझा प्रिय खेळाडू आहे? बबलू पाटील. मग पुढे स्पर्धेमध्ये जेव्हा भेट होईल त्यावेळी बबलू पाटीलची विकेट घेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करशील? 100%. तर हे होते प्रत्येक विषय आणि मालिकावीर. पारितोषिक जिंकला प्रत्येकाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विद्यमान सरपंच सौभाग्यवती संगीता राजू माने मॅडमला विनंती असेल आणि त्याच्या सोबतीला संपूर्ण व्यासपीठावरील जे आपले मान्यवर आज उपस्थित आहेत सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वजण या, कारण सर्व आमचे तुम्ही अतिथी आहात. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट GNC11 विकी स्पोर्ट कुकसे. टाळ्या सुद्धा एकदा कुकसे संघासाठी. पडघा टेनिस क्रिकेट मध्ये मित्रांनो हा संघ आता मात्र पहिल्या क्रमांकावरती रँक करतोय. या स्पर्धेमध्ये आपल्याला GNC11 विकी स्पोर्ट कुकसे संघाच्या वतीने जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोरगाव आयोजित 2025 चषक. हा मला वाटतं 15 वर्षापासून हा चषक चालू आहे आणि भोरगावचा हा जल्लोष असतो आणि विकी संघाने या सालचे फायनल मध्ये चॅम्पियन झाले आणि अशी स्पर्धा आम्ही नेहमी आमच्या जय महाराष्ट्र भोरगावकडून सतत भरत राहू. स्पर्धकांनी खूप आम्हाला म्हणजे ह्या वर्षी ना 3 दिवस खूप स्पर्धक होते आणि खूप गर्दी होती या ग्राउंडवरती आणि औचित्य 30+ असल्यामुळे खूप गर्दी होती. सेमीफायनल फायनल खेळले त्यांच्या टीमचे आभार आणि जे सर्व टीम खेळले माझे ते सर्व टीमचे मी आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा, नवीन वर्षाच्या पण त्यांना शुभेच्छा मानतो. ज्यांनी आम्हाला स्पर्धेला सहकार्य केलं, आर्थिक मदत केली आणि सर्व वस्तुरूपात देणगी दिली त्यांचं सर्वांचं मी स्वतः परेश भोईर आणि माझी टीम जय महाराष्ट्र भोईर आभार मानतो.